हां, सो ग्रेट. आपण ठरवलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच मार्केटिंगचा जो काही अजेंडा आहे, विल गो अहेड विथ दॅट. येस सर. गुरु सर, आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय. हो ऍक्च्युली गुरु खूप फ्रेश आणि रिलॅक्स दिसतो. प्लीज बघ ना, प्लीज बघ ना. अरे काय काय पाणी घ्या. किंचित स्वप्नात होतं काय? थँक्यू. वेलकम. बाईला भाषा कळत नाही, काही कळत नाही. सॉरी, सायलेंट वर करतो. हां, तर माझं कौतुक पुरे. हां, मला एक काय सांगायचं राहिलं, ते स्टाफच्या इन्शुरन्ससाठी कोणीतरी एक्झिक्युटिव्ह येणार होता ना, तो येऊन गेला का? येस सर, त्याचा फोन आला होता. आज तुम्हाला भेटायला येतोय. सुपर. त्याच्याबरोबर जे काय असेल ते फायनल करून टाकूया. फॅन्टॅस्टिक. पानवलकर सर, मी तुम्हाला एक खरं सांगू का, मला तुमच्या डिसिजन्स बद्दल कायमच आदर होता, पण आता तुमच्या प्रत्येक डिसिजन गणित तो अजून अजून वाढत चाललाय. आय रिअली अप्रिशिएट द वे यू टेक द डिसिजन्स आणि ज्या प्रकारे इम्प्लिमेंट करताना. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आनंद, मग आपण एक काम करूया. सर म्हणतात त्यानुसारच आपण एक महिनाभर ट्राय करूया हे फ्युचर प्लॅन्स, आणि काही प्रॉब्लेम नाही आला तर विल कंटिन्यू विथ दॅट. करेक्ट. या. ओके, ठीक आहे मग सर, आम्ही निघू आता. येस, थँक्यू. एवढे कोणाचे मेसेजेस आले, इतके नोटिफिकेशन्स. हा जेनी, बोल. सर, राधिका मॅम आल्यात. आत पाठवू? हो, पाठव, आणि तिच्याबरोबर आनंदला पण पाठव. ओके सर. मॅम, यू कॅन गो. हो, जाते. आनंद सर, गुरु सरांनी आत बोलवलं. ओ गॉड, ही कशाला आत गेली भेटायला? अरे मेसेज बघ ना, मेसेज बघ ना. ही राधिका समोरच मेसेज पाहिला तर काय मजा येईल. मला तर लाईव्ह रिॲक्शन बघायला मिळेल. मे कमी. बस बस राधिका. यायला थोडासा उशीर झाला. नाही नाही, इट्स ओके. पाणी पी. ईशा, हॅलो हॅलो, ऐक ऐक ईशी, ऐक. अगं हो, तो राधिका समोर मेसेज बघू शकतो आता. प्लीज लवकर लवकर त्याला मेसेज कर. हा, म्हणजे सतत करत राहा, म्हणजे इरिटेट होऊन तरी बघेल. प्लीज कर, प्लीज. हा हा, डन. बाय बाय, सी यू. काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? सरबत चालेल. मला पण चालेल सरबत. ए रघु, रघु. हा सर, रघु, पटकन सगळ्यांसाठी सरबत आण. लगेच आणतो. हा, येस. आनंद, ये ना बस. काय म्हणे, कशा आहात? बरी आहे मी. तुम्ही? मस्त एकदम. काय काम कसं चाललंय? चालू आहे. गुड, व्हेरी गुड. गुरु, तुला कोणीतरी डेस्परेटली मेसेज करतोय, बघ ना कोण आहे. हो, अरे बघतो ना. अरे बघ ना, मीटिंगच्या संदर्भात काहीतरी असेल.
हे बघ, नेमका हातात घेतला आणि बॅटरी डिस्चार्ज. राधिका, तुला ज्याच्यासाठी बोलवलं त्या मुद्द्यावर येतो आधी. आनंद म्हणत होता की काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, काही क्लॉथ सुद्धा त्याला एक्सप्लेन करायचे आहेत आणि मुख्य म्हणजे काम कसं चाललंय, त्याचं स्टेटस काय हे पण आम्हाला जाणून घ्यायचं होतं. नाही आनंद भाऊजी, आता काम चांगलंच चालून राहिलं. आता पॅकिंगचं काम सुरू आहे. मला तेच विचारायचं होतं का डिलिव्हरी. फोन घेऊ का? घरून फोन आहे. हो, घे ना प्लीज. हॅलो आई, अथर्व, मी नंतर करते हा फोन. नाही आता बोलायचं. हट्टीपणा करायचा नाही. राधिका, अथर्व आहे? अथर्व, काय रे? बाबा, आई ऑफिसला आली आहे का? हो बाळा, तिचं काम आहे म्हणून आली आहे ना. तू का त्रास देतोयस? मी फक्त सांगितलं की मला आता बोलायचं आहे. बोल, माझ्याशी बोल. नवीन बॅट हवी आहे. अरे बापरे, बरं घेऊ हा तुला. आणि हा, संध्याकाळी घरी आलो लवकर तर आपण फिरायला जाऊ, ओके? पण नीट राहिलास तर. गुड बॉय. हा, ठेव आता फोन आणि आईला परत त्रास देऊ नकोस फोन कर. बाय. मिस्टर अँड मिसेस सुभेदार, तुमचं ते घरगुती बोलणं झालं का? आता आपण कामाचं बोलूया. हो, सॉरी. तुमचं काय आहेत फॉर्मॅलिटीज त्या प्लीज कम्प्लीट करा. आनंद, प्लीज. येस वहिनी, या. हा. 1-2 सह्या करायच्या आहेत फक्त. आलीच मी. राधिका, राधिकाचा फोन किती साधा आहे. शनायावर मी एवढे पैसे उधळले पण कधी लक्षातच आलं नाही की राधिकालाही चांगला फोन घेऊन द्यावा, तिलाही सगळ्या सुखसोयी द्याव्यात. छे, चुकलंच माझं. पण आता ही चूक मी सुधारायला हवी. राधिकाला आजच चांगला मोबाईल घेऊन देतो.